मोठी स्वप्न पाहायला केवळ जिद्द आणि आत्मविश्वासाची गरज असते। जिद्दीनं आणि आपल्या कौशल्यानं भरारी घेणारी एक तरुणी आहे गोंदिया शहरातली, जिनं मराठी मालिकेमध्ये आपल्या कर्तृत्वानं अख्ख्या महाराष्ट्रात गोंदियाचं नाव उंचावलेलं आहे। ही आहे सृष्टी विजय बाहेकर। सृष्टीचं 12वी पर्यंतचं शिक्षण गोंदियात झालं। मुंबईला BDS मध्ये नंबर लागला आणि नंतर आपल्या नाचाच्या छंदामुळे तिचे पाय वळले ते थिएटरकडे आणि त्यानंतर सृष्टी छोट्या पडद्यावर झळकली। घरी सांगायची पण लाज वाटायची की कसं सांगणार ना की मला ॲक्टर व्हायचंय, तर इथली गोंदियातली मुलगी कसं बोलणार। सो म्हणून ते कधी असं ओपनली मी सांगितलं नाही, बट मनात होतं की करायचं आहे, हाऊस खूप होती। सो म्हणून मी मुंबईत BDS घेतलं। मग कॉलेज करता करता मी थिएटर्स केले। त्याच्यानंतर मला फायनल इयरमध्ये एक TV शो मिळाला, हिंदीचा रियालिटी शो होता तो सोनी सबवर, त्याच्यात मी फायनलिस्ट झाले। मग माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर हळूहळू गोष्टी मी अजून डिटेलमध्ये सगळं करायला लागले। ऑडिशन्स कुठे होतात, कसं काय होतं। सृष्टीच्या या यशाचं कौतुक तिचे आई वडील सुद्धा अगदी भरभरून करतात। मला तर अभिमान वाटलाच आणि लोकांची प्रतिक्रिया पण चांगलीच वाटली। असं कोणी वाईट हेतूने कोणी बोललं नाही। माझ्या मैत्रिणी म्हणा किंवा शेजारचे लोक म्हणा किंवा समाजातले लोक सगळ्यांनी म्हणजे कौतुकच केलं। पुढे आणखी पिक्चर मिळो, पुढे जाओ। सृष्टीने डेंटिस्ट केलं आणि डॉक्टर होऊन तिने हा फिल्म लाईनचा प्रोफेशन केलेला आहे। त्याच्यात आम्हाला पूर्ण परिवाराला आनंद होत आहे, कारण की ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तिचं नावलौकिक होत आहे। सृष्टीने तिच्या या मालिकेत काम करण्याच्या प्रवासात अनेकविध भूमिका केल्या आणि त्यातल्या काही खलनायिकेच्या सुद्धा होत्या आणि या भूमिकांसंदर्भात तिला काही गमतीशीर सल्ले सुद्धा दिले गेले। माझ्या रिलेटिव्सच्या कॉलनीमधल्या बाया त्या आता मला भेटू शकत नाही, तर ते त्यांना सांगतात की तू त्यांना सांग ना की तू असं ती चंदाला असंच का करते, ती शिवाला असंच का करते, ती व्यवस्थित का नाही वागत, त्यांना सांग जरा थोडंसं। आणि भेटल्यावर पण असं बोलतात त्या, त्यांना माहिती असतं खरं तर, सगळ्यांना सगळं माहिती असतं, पण ती एक जे मन लावून लोक बघतात। सो ते मला छान पण वाटतं, आनंद पण वाटतो की आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचतीये बरोबर, बऱ्या पद्धतीने। या सगळ्या प्रवासादरम्यान सृष्टीला प्रचंड अडचणी आल्या, पण त्यावर मात करून तिने जिद्दीने यश संपादन केलं। सगळ्यात मोठी अडचण आहे ती भाषा। आणि अभिनयात असं असतं की जेवढं आपण कॅरेक्टरमध्ये घुसून मनातून ते जेव्हा बोलतो, सो आपल्याला भाषेवर कंट्रोल असल्यावर आपण ॲडिशन्स घेऊ शकतो किंवा तेवढे एफर्ट्स आपण एक्सप्रेशन्सवर देतो। हे ते तो सुरुवातीला मला थोडा त्रास झाला, बट सिन्स मी मुंबईतच राहत होते 4-5 वर्षापासून, सो थोडंसं माझी बेटर होत गेली आणि मी त्याच्यावर थोडं लक्ष काम केलं। तसं आता खूप बेटर आहे, अजून मी त्याच्यावर काम करतीच आहे। आणि जसं म्हणाले तुम्ही की गोंदियावरून हे ते, सो असं काही नाही, म्हणजे इच्छा असली तर सगळं होऊ शकतं। गोंदियासारख्या भागातून येऊन स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करणाऱ्या सृष्टीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। गोंदियाहून आशिष जुनगरेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।